नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर आपल्या बायकांचा बराचसा वेळ हा किचन मध्ये स्पेंड होत असतो। सकाळही आपली किचन मध्ये होते आणि रात्रही आपली किचन मध्येच होते। सकाळ झाली की नाश्ता बनवा, जेवण बनवा, नंतर दुपारचा नाश्ता, रात्रीचं जेवण, सकाळची भांडी, रात्रीची भांडी, दुपारची भांडी, दिवसभर आपला किचन मध्ये स्पेंड होतो। तर अशी कामं करत असताना जर आपण हीच कामं थोडी स्मार्टली, थोड्या वेगवेगळ्या आयडियाज आणि टिप्स यूज करून जर केली तर आपल्याला बऱ्यापैकी आपले कामं कमी होतील, आपले श्रमही कमी होतील। तर अशाच काही युजफुल टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे, ज्यामुळे आपला वेळही वाचेल आणि तो वेळ आपण मग आपल्या अदर कामामध्ये युटिलाइज करू शकतो, स्वतःला वेळ देऊ शकतो, मुलांना जास्तीचा वेळ देऊ शकतो। तर चला मग अशा छान छान युजफुल टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यातील बऱ्याचशा टिप्स तुम्हाला माहित असेल, तुम्ही त्या फॉलोही करत असाल। तर चला मग आता मी व्हिडिओला सुरुवात करते। टिप नंबर 1, आपण कणिक भिजवताना नेहमी कोपऱ्यात किंवा ताटात भिजवतो, त्यामुळे काय होते, ते जास्त खोलगट नसल्यामुळे कणिक बाहेर सांडते। जर तुम्ही त्याऐवजी असं एखादं खोलगट भांडं यूज केलं कणिक भिजवायसाठी, तर बघा इथे आपण कणिक गाळली तरी पण ती बाहेर सांडणार नाही आणि भिजवताना सुद्धा ती बाहेर सांडणार नाही, त्यामुळे आपला काउंटरटॉप खराब होणार नाही। अशा खोलगट भांड्यामध्ये कणिक व्यवस्थित भिजवले जाते। टिप नंबर 2, आपण जेव्हा भाजीसाठी असा कांदा चिरतो, लसूण निवडतो किंवा भाजीपाला चिरतो, त्यावेळी जर आपण असा एखादा बाउल जर आपल्या बाजूला ठेवला आणि त्यामध्ये हा जो निघणारा सर्व कांद्याची टरफलं, लसणाची टरफलं किंवा भाजीचा कचरा त्यात कलेक्ट करत गेलो, तर आपल्या काउंटरटॉपवर जास्त कचरा होणार नाही। म्हणजे हे होतं कसं, आपणच कचरा करतो आणि नंतर तो आपल्यालाच साफ करावा लागतो, त्यापेक्षा आधी तो एका बाउलमध्ये जमा करावा। बघा इथे माझी सर्व भाजी चिरून झाली, पण ओट्यावर थोडासाही मेस झालेला नाही, कारण मी सर्व कचरा या बाउलमध्ये कलेक्ट केला। आणि अशी एखादी छोटी डस्टबिन नेहमी आपल्या किचनमध्ये असू द्या, त्यामुळे आपला ओला कचरा आपल्याला वेगळा कलेक्ट करता येतो आणि नेहमी कचरा टाकायला बाल्कनीमध्ये किंवा बाहेर जावं लागत नाही। टिप नंबर 3, आपण जेव्हा पोळ्या करतो तेव्हा आजूबाजूला सर्व पीठ सांडल्या जाते, त्यामुळे पूर्ण गॅसचा ओटा खराब होतो। तर आपण इथे काय करू शकतो की अशा प्रकारे पीठ नाही सांडलं पाहिजे, त्यासाठी आपण पोलपाटच्या खाली एखादा टॉवेल, एखादी नॅपकिन किंवा मायक्रोफायबर क्लॉथ किंवा मग अशा प्रकारचे प्लास्टिकचे जे शेल्फ रनर येतात ते आपण यूज करू शकतो। तर माझ्याकडे जी फ्रीजची मॅट आहे ती फ्रीजमध्ये यूज होत नाही, एक्स्ट्राची आहे, तर ती इथे मी पोलपाट खाली यूज करते। त्यामुळे काय होते, जे काही पीठ सांडते ते सर्व त्या मॅटवरच सांडते आणि गॅसचा ओटा खराब होत नाही। आणि पोळ्या झाल्यानंतर अशा प्रकारे आपण सर्व पीठ एकत्र करून व्यवस्थित ते गोळा करू शकतो, म्हणजे आपलं पीठही वाया जात नाही आणि गॅसच्या ओट्यावर पण घाण होत नाही। टिप नंबर 4, जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा हा जो भाजीतला चम्मच असतो तो आपण असा बाहेर काढून ठेवतो, त्यामुळे भाजीमुळे आपली शेगडी खराब होते। त्या जागी आपण जर अशी एक प्लेट ठेवली, कोणतीही डिश यूज करा आणि त्यावर हा चम्मच असा काढून ठेवला, तर आपली गॅसची शेगडी खराब होणार नाही आणि आपल्याला तिला नेहमी घासायचं वगैरे काम पडणार नाही। टिप नंबर 5, पोळ्या झाल्यानंतर पोलपाट बेलन न धुता रॅकमध्ये ठेवू नका, कारण त्यावर खूप सारं पीठ असतं, त्यावर बॅक्टेरिया, जीवजंतू, कॉक्रोचेस वाढतात आणि ते आपल्या हेल्थसाठी खूप जास्त वाईट असतं। त्यामुळे लाकडाचं जरी असेल तरी पण ते स्वच्छ धुवा आणि लगेच सुकवून घ्या आणि नंतरच ते रॅकमध्ये ठेवा। नंबर 6, आपल्याकडे असे मसाल्याचे डबे असतात, तर नेहमी आपण यूज करताना घाईमध्ये आपल्याच्याने ते असे मसाले खाली सांडले जातात आणि हळदीचे, तिखटाचे डाग वगैरे त्या डब्याला पडतात। तर इथे आपण काय करू शकतो, तर मसाला बॉक्समध्ये आपण अशा प्रकारचा कागद, सिल्वर फॉईल किंवा जे काही किचन नॅपकिन्स तुम्ही यूज करत असाल त्या जर अशा आथरून घेतल्या आणि नंतर त्यावर ह्या मसाल्याच्या वाट्या अशा जर ठेवल्यात, तर
जो मसाला सांडेल तो त्या कागदावरच सांडेल आणि तो आपल्याला अलगद पुन्हा कलेक्ट करून घेता येईल आणि हळदीचे तिखटाचे डाग त्या डब्याला लागणार नाही. त्यामुळे तो डब्बा नेहमी आपल्याला घासायची गरजही पडणार नाही आणि नेहमी आपला मसाल्याचा डब्बा स्वच्छ आणि छान दिसेल. टिप नंबर 7. स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा आपण गॅसचा ओटा आवरायला घेतो त्यावेळेस स्वयंपाकाला यूज झालेली ही तेलाचं भांडं, तेलाची कॅन, पोळीचा डब्बा, मसाल्याचा डब्बा हे सर्व तेव्हाच्या तेव्हाच नॅपकिनने स्वच्छ करून घ्या. काही नाही, फक्त 2 ते 3 मिनिट लागतात. पण जेव्हा आपण वीकली साफसफाई करतो तेव्हा मग आपल्याला जरा बरं पडतं. आपण जर साफ केलं नाही तर ती घाण त्यावर तशीच साचत राहते आणि मग जेव्हा आपण विकेंडला ते स्वच्छ करायला घेतो तेव्हा आपल्याला ते स्वच्छ करताना खूप जास्त हार्ड जातं. आणि तेलाच्या कंटेनर खाली आपण जो हा ट्रे यूज करतो यामध्ये पण जर आपण अशा प्रकारचा कागद किंवा सिल्वर फॉईल जे तुम्हाला यूज करायचं असेल ते तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे काय होईल, तो ट्रे खराब होणार नाही आणि नेहमी आपल्याला त्याला घासावं लागणार नाही. टिप नंबर 8. या प्रकारच्या कांदा लसूणच्या बास्केट आपल्या प्रत्येकाकडेच असतात. आपण त्या नेहमी उचलून साफ करत नाही. त्यामुळे असे नेहमी कांद्याचे टरफलं त्याखाली असतात आणि ते खूप घाण दिसतं. तर आपण काय करू शकतो, या बास्केटच्या बुडाशी आधी अशा प्रकारचा पेपर टाकून घेऊ शकतो. त्यामुळे काय होईल, जेव्हा आपण यात कांदा लसूण टाकू तर त्याची जी टरफलं आहेत ते त्यातच राहतील, बास्केटच्या खाली सांडणार नाहीत आणि त्यामुळे मग ती जागा नेहमी आपल्याला साफही करावी लागणार नाही. स्वयंपाक झाल्यानंतर आपण गॅसचा ओटा आवरतो आणि त्यानंतर भांडी घासतो. भांडी घासल्यानंतर बघितलं तर खूप सारं पाणी असं गॅसच्या ओट्यावर पसरलेलं असतं, कारण त्या टोपल्यातून ते सर्व पाणी गॅसच्या ओट्यावर पडतं. पण आणि आपण जर अशा प्रकारचा एखादा टॉवेल किंवा मग मायक्रोफायबर क्लॉथ असा खाली गॅसच्या ओट्यावर अथरला आणि त्यावर जर टोपलं ठेवलं तर त्या टोपल्यातून पडणारं पाणी त्या टॉवेलवरच पडेल आणि ते सर्व त्या टॉवेलमध्ये मुरल्या जाईल. त्यामुळे ते गॅसच्या ओट्यावर इतरत्र पसरणार नाही आणि पुन्हा गॅसचा ओटा पुसायचं आपलं काम कमी होऊन जाईल. तर इथे मी माझ्याकडे हा एक्स्ट्राचा वेस्ट टॉवेल होता तोच यूज करते. तुम्ही मायक्रोफायबर क्लॉथही यूज करू शकता, किचन नॅपकिनही यूज करू शकता. पण जर असा वेस्ट टॉवेल असेल तर त्याचा आपण इथे रियूजही करू शकतो आणि आपले पैसेही वाचवू शकतो. टिप नंबर 10. तर माझ्याकडे अशा प्रकारच्या बऱ्याचशा स्प्रे बॉटल आहेत ठेवलेल्या. तर मी काय करते, घरी सरफेस क्लीनर तयार करते. आपल्याला फ्रीज पुसायसाठी, खिडक्या पुसायसाठी किंवा काच पुसायसाठी अशा लिक्विडची नेहमी गरज पडते. तर मी काय करते, जे आपल्याकडे विम लिक्विड असतं ते 2-3 चम्मच ॲड करते. त्यानंतर डेटॉल हँडवॉश पण 2 ते 3 चम्मच ॲड करते. विम लिक्विडमुळे जे काही चिकट डाग असतील ते लगेच निघायला मदत होते आणि डेटॉल हँडवॉश बॅक्टेरियाज वगैरे किल करते. त्यामुळे तेही 2-3 चम्मच वापरते. त्यानंतर त्यात 3 ते 4 चम्मच मी इथे व्हिनेगर ॲड करून घेते आणि त्यानंतर 1 ग्लास पूर्ण पाणी त्यामध्ये मी ॲड करते आणि सर्वात शेवटी त्यामध्ये अर्धा चम्मच सोडा मी इथे ॲड करून घेत आहे. तर हे सर्व मिळून छान आपलं एक सरफेस क्लीनर तयार होते. मी नेहमीच असं लिक्विड घरी तयारच करून ठेवत असते. त्यामुळे मला वेळोवेळी मार्केटमध्ये जाऊन कोलिन वगैरे आणायचं काम पडत नाही आणि याचा यूज करून मी खूप छान प्रकारे माझं फ्रीज, खिडकी, काच सोबतच आपली गॅसची शेगडी पण याने खूप छान आणि व्यवस्थित क्लीन होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले पैसेही वाचतात. आपण अदर जर क्लीनर विकत घ्यायला गेलो तर खूप महागडे पडतात. त्यापेक्षा हे आपलं 5 ते 10 रुपयात छान क्लीनर घरच्या घरी तयार होतं आणि काम पण हे खूप छान करतं. तर अशा प्रकारे ह्या छोट्या टिप्स वापरून मी माझं किचन स्वयंपाक करताच क्लीन करत राहते. त्यामुळे माझा बराचसा वेळ वाचतो आणि माझं किचनही क्लीन आणि ऑर्गनाइज राहतं. तर तुम्हाला जर ह्या टिप्स आवडल्या असतील आणि युजफुल वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका छान ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, टाटा.